सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमातली आजची कथा आहे विनीता ऐनापुरे लिखित साड्या साड्या साड्या. विनीता ऐनापुरे यांच्या अपेक्षा कथा संग्रहातली ही कथा आहे. ही कथा ऐका, आवडली तर जरूर लाईक करा, शेअरही करा आणि तुम्ही आमचा पुस्तक वाचन चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर सादर आहे कथा साड्या साड्या साड्या. एका माणसाची गोष्ट सांगतात. त्याचं लग्न झालं. त्याचे बरेच दिवस पत्नीबरोबर हिंडण्या फिरण्यात, संसाराची खरेदी करण्यात, नव्या नवलाईत गेले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला गाठलं आणि त्याला विचारलं, काय रे, लग्नापूर्वीच्या आयुष्यात आणि लग्नानंतरच्या आयुष्यात फरक किती? तेव्हा त्यानं उत्तर दिलं, फक्त एक आणा. मित्रांना मोठं आश्चर्य वाटलं. हा कसला हिशोब? नाही रुपये, नाही पैसा, तर म्हणे एक आणा. तेव्हा मित्र बुचकळ्यात पडलेले पाहून तो गृहस्थ म्हणाला, मित्रांनो, असं गोंधळू नका. मी जे सांगितलं ते उगाच नव्हे. लग्नाआधी मी एक मन मानेल तसा विहार करणारा पक्षी होतो. आलेला पगार एकदा आईवडिलांच्या अंगावर फेकला की फक्त 2 वेळेला जेवण आणि रात्री झोपणं एवढाच माझा घराशी संबंध होता. पण लग्न झाल्यावर मी नुसताच पिंजऱ्यात अडकलो नाही, तर एक आणाचा चाबूक माझ्यावर सतत मारा करू लागला. माझ्या बायकोचं मुळी हे आणा ते आणा संपतच नाही. आज वाणी सामान, उद्या भाजी, परवा कपडे, तेरवा आणखी काही. तो गृहस्थ मित्रांना समजून देतोय, पण मला वाटलं तो माझीच गोष्ट सांगतोय. माझी सुद्धा हीच व्यथा आहे. अहो, मनुष्याला बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट पुरवावेच लागतात. हे हट्ट तो नाकारूच शकत नाही. पण मी म्हणतो, बालहट्ट आणि राजहट्ट परवडले. एकदा पुरवले की काही काळ तरी आघाडीवर शांतता राहते. ह्या उलट स्त्रीहट्ट, इथे शांतता हा शब्दच नाही. सतत मागण्या, हे आणा, ते आणा. मी आज फारच वैतागलोय असं तुम्हाला वाटेल. पण काय करू? दुपारी 3 वाजता मी आमच्या सौभाग्यवतीला फक्त आता कशाला हव्या साड्या एवढा 4 शब्दांचा एकच प्रश्न टाकला. आता संध्याकाळ होत आली तरी मेल्या 2 साड्या घ्या म्हटलं तर म्हणे आता कशाला हव्यात साड्या. तरी बरं स्वतःच्याच बायकोला घ्यायच्या आहेत. जसं काही उपकारच करतायत. आमच्या वडिलांनी नाही हो आईला कधी अशी वेळ आणली. ही बडबड बाहेरून कोणी ऐकली तर ओघवत्या वाणीबद्दल आमच्या सौभाग्यवतीला बक्षीसच मिळेल. मी हे सगळं ऐकतोय, पण गेल्या 2 महिन्याचा प्रत्येक दिवस स्पष्ट आठवतोय. 2 महिने म्हणण्याचं कारण, 2 महिन्यापूर्वी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. अहो, इश्य असं काय हो? इकडे लक्ष द्या ना. देतो. चेष्टा पुरे हं. पुढे सांगते ना. अहो, उद्या म्हटलं आपल्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण होणार. एक तप. हे चिफळ काय मम तपाला. ईश पुरे हं. मी काय म्हणते, तुम्ही मला काय आणणार? तुला काय आणायचंय? अहो हे काय, आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि मला काहीच नाही आणायचं. बोलता बोलता ती रडकुंडीला आली. अगं पण तुझ्या बरोबर माझंही लग्न झालं ना 12 वर्षांपूर्वी. ईश कसले फाजील विनोद करता हो. यात काय विनोद केला मी? बरं, तू काय म्हणत होतीस ते प्रस्तावना न करता चटकन सांग. अहो, मला यंदा काही वाढदिवसाला साडी नको बरं का. आ? अहो खरंच नको. परवाच नाही का मी 2 साड्या घेतल्या. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. बायको आणि मला साडी नको. दोन्हीचा मेळ बसावाच कसा? मी तर चक्रवूनच गेलो तेवढ्यात. तर मी काय म्हणते? म्हणा. मला की नाही साड्यांवर मॅचिंग ब्लाउज पीस घ्यायचेत. तेच आपण घेऊन टाकू. ए बाई, ते तसलं काही नको. जन्मभर तू मला लग्नाच्या वाढदिवसाला साधी साडी काही घेतली नाही म्हणून गळे काढशील. अहो असं कसं म्हणेन मी? मला की नाही ब्लाऊज पीसच घ्यायचेत. आम्ही बाजारात जायला निघालो. ब्लाऊज पीस म्हणजे किती? फार तर 10-20 रुपये. तरीही बरोबर असावेत म्हणून मी आणखी थोडे असे 50 रुपये घेतले. पत्नीच्या काटकसरीच्या कल्पनेनं मनात आनंद होतच होता.
पण यातही काहीतरी धोका आहे असं दुसरं मन मला सांगत होतं. बाजारात ही गर्दी होती तरीही मी हिला सांगितलं, "तू आपली काय ती कापडं आहेत ती घे, मी बाहेरच थांबतो." पडत्या फळाची आज्ञा घेऊन ती दुकानात गेली. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जोडप्याकडं मी निरखून पाहत होतो. या प्रत्येकाच्या लग्नाच्या वाढदिवसाला ह्याची बायको जर आमच्या हिच्यासारखी मला साडी नको असं म्हणाली तर काय धमाल होईल असा विचार करत होतो. तेवढ्यात अहो अहो आमच्या हिनं हाकारलं. मी जवळ गेलो. अहो पैसे द्या ना. किती? ₹180 50 पैसे. काय? अहो द्या ना. अगं पण तू साडी घेणार नव्हतीस ना? नाहीच घेतली. फक्त ब्लाउज पीसच घेतलेत. मग इतके पैसे? काय दुकान खरेदी केलंस की काय? माझ्याजवळ फक्त 50च रुपये आहेत. मला वाटलंच होतं. म्हणूनच मी माझे पैसे बरोबर आणले होते. पण हे पहा, तुम्ही मला माझे ते पैसे परत केले पाहिजेत हं. तुझे कुठले पैसे? तू काय मिळवते थोडीच. अहो इथं काय वादावादी करता हो? असं म्हणून ही आत गेली आणि ₹180 50 पैसे फक्त एवढ्या किमतीचे ब्लाउज पीस घेऊन आली. रस्त्यात जो भेटेल त्याला, तिला मी यांना म्हटलं, "यंदा मला वाढदिवसाला साडी नको बाई." ही रेकॉर्ड. प्रत्येक स्त्री माझ्याकडे कौतुकानं आणि प्रत्येक पुरुष अशी काटकसरी पत्नी मिळाल्याबद्दल असूयेनं माझ्याकडे पाहत होता. 2 दिवस तसे बरे गेले. तिसऱ्याच दिवशी बहिणीचं पत्र आलं. भाचीचं लग्न ठरलं होतं. हैदराबादला होणार होतं. अस्मादिकांना जाणं आलंच. पण बहिणीनं लिहिलं होतं, मुहूर्त लगेचचाच असल्यानं माझी फार धावपळ होणार आहे. तेव्हा तू वहिनींना म्हणजे माझ्या सौला मदतीकरता आधी पाठव. अर्थात हिला न्यायचं की नाही हा प्रश्न मिटला. मग येऊन जाऊन मुलांचा प्रश्न. तेव्हा त्या दोघांनाही घ्यायचं ठरलं. एकुलती एक बहीण, तिची एकुलती एक मुलगी. आहेर घसघशीतच करायला हवा ना. पण सौने सांगितलं, वत्संना विचारून काय करायचं आहे आहेर तो तिथंच ठरवू आणि घेऊ. पण मला मात्र आधी 2 चांगली पातळ घ्यायला हवीत. पातळ? अगं परवाच्या दिवशी ब्लाऊज पीस, त्याच्या आधी 2 पातळ झाली, तरी पुन्हा आहेच? इश्य ती कसली पातळ? त्यातलं एक तरी लग्नाला नेसता येणार आहे का? वत्सनकडे एवढी माणसं येणार. अगं ती काय तुला पाहायला येणार आहेत का? आणि काय ग, लग्नाची पातळ काय निराळी असतात? तुम्हाला की नाही काही कळत नाही. मला ना एक प्युअर सिल्क घ्यायचंय गडे. आणि इथं गडी गडगडला. एक प्युअर सिल्क, एक अमेरिकन जॉर्जेट, मॅचिंगचे ब्लाउज पीस, पेटीकोट वगैरे वगैरे मिळून जवळजवळ ₹550 खलास. घरी येऊन प्रथम मी काय केलं असेल, तर माझे 2 बुशकोट, 2 पॅन्ट्स धुतल्या. म्हटलं लग्नाला जायचं तर कपडे हवेत. सोलापूरला माझा एक जुना मित्र राहतो. तो बरेच दिवस बोलवत होता. तेव्हा विचार केला, की अनायसे हैदराबादला जात आहोत, तर आधी सोलापूरला जाऊन एखादा दिवस राहून मग पुढे हैदराबादला जावं. त्याप्रमाणे सोलापूरला उतरलो. बऱ्याच वर्षांनी मित्र भेटल्यानं रात्रभर जागून गप्पा मारल्या. आमच्या सौच्या बरोबरीनं मित्राची सौ सुद्धा अधूनमधून भाग घेत होती. विषय निघता निघता सौनं गप्पांची गाडी साडी खरेदीकडे वळवली आणि स्वतःच्या साड्या दाखवल्या. त्याबरोबर मित्राच्या बायकोनं तिच्या खास सोलापुरी साड्या दाखवल्या. "अगो बाई किती छान आहेत, केवढ्याला हो?" सौचा उत्साही आवाजात प्रश्न. "काही विशेष नाही, ही 60ची आणि ही 55ची." "अय्या किती स्वस्त आहेत नाही का हो?" सौनं माझ्याकडे वळून विचारलं. "हां, हो, हो, हो." आता काय बोलावं मला काही कळेना. "तुम्हाला घ्यायच्या असल्या तर सकाळी जाऊ आपण बाजारात." मित्राच्या बायकोचा सल्ला. "अहो, या वहिनी बघा काय म्हणतायत." "बघा काय, मी काय सांगणार, तुला योग्य वाटेल ते कर. मग जाऊया सकाळी." आणि सकाळी सौनं तिला योग्य वाटेल त्याप्रमाणे सोलापूरला पुन्हा एकदा साड्यांची खरेदी केली दुपारभर. नाही म्हटलं तरी मुंबईच्या मानानं बऱ्याच स्वस्त मिळतात साड्या. हे तुणतुणं वाजत होतंच. हैदराबादला भाचीचं लग्न झालं. मला लग्न वगैरे कसं झालं काही समजत नाही, पण बहुधा उत्तम झालं असावं. कारण नवऱ्या मुलीची मामी म्हणून आमच्या सौला केवढी तरी भरजरी साडी मिळाली होती. एकंदरीत खुशीच होती ती. लग्नानंतर 2 दिवस आम्ही राहिलो. बहीण म्हणाली, "वहिनी तुम्हाला हैदराबाद बघायचंय ना? आपण उद्या जाऊ." दुसऱ्या दिवशी आम्ही हैदराबाद बघायला निघालो. सौ म्हणाली,
अहो, जरा जास्त पैसे बरोबर घ्या हं. कशाला? ईशा कशाला काय? काही खरेदी वगैरे करायची झाली तर? अगं पण आता आणखी काय खरेदी करायची आहे? मुंबईला सगळं मिळतं की. ए भाऊ, तुझी ही समजूत चुकीची आहे हं. तुम्हीच बोललात म्हणून बरं झालं वंस. मी बोलले असते ना तर राग आला असता यांना. गेल्या 12 वर्षात ह्या नणंद भावजायांचं कधीही एकमत झालं नाही. अगदी काय उकाडा हा ह्या हिच्या उद्गारांवर. तरी गेल्या वर्षीच्या मानानं कमीच हो, हे बहिणाबाईचं उत्तर. इतकं दोघींचं सख्य. पण मला कळत नाही यावर मात्र दोघींचं अगदी मेतकूट जमलं. हैदराबादला खरेदी खरेदी म्हणजे काय? खड्यांच्या बांगड्या किंवा साड्या. आता ही काय खड्यांच्या बांगड्या घालणार आहे? आणि साड्या पण? जाऊ दे. हा डोक्याला त्रास देणारा विचारच करायला नको, अशी मी मनाची समजूत घातली आणि मनाचा धडा करून हैदराबाद बघायला निघालो. इथं पटोला साड्या छान मिळतात. बाहेर पडल्याबरोबर 10च मिनिटात पहिली ठेच लागली. सौनं माझ्याकडे पाहिलं. मी लक्ष नसल्यासारखं दाखवून तिसरीकडेच पाहत राहिलो. बरं का रे भाऊ, इथल्या या पटोला साड्या अगदी प्रसिद्ध आहेत. इथं आलेला प्रत्येक जण पटोलाची खरेदी करतोच. वा वा, छान. चला वहिनी, आज दुकानात तर चला. नको वंस उगीच. अहो, घ्यायची नसली तर घेऊ नका. पण नुसत्या साड्या बघायला काही हरकत आहे का? आता या दुकानदारानं आमच्या बहिणीला काय कमिशन एजंट वगैरे नेमलं होतं की काय कोणास ठाऊक. येता का हो? सौनं विचारलं. नको, जा तुम्हीच. घाईघाईनं दोघी दुकानात शिरल्या आणि आत कुठेतरी गुडूप झाल्या. मी आपला हैदराबाद बघत बाहेर उभा. गोशातल्या स्त्रिया बघून ह्या सुद्धा साड्यांसारख्या गोशाचा हट्ट करत असतील का? त्या भांडत असतील का? नवरे रुसवे काढत असतील का? असले निरर्थक विचार करत होतो. बराच वेळ झाला. मी आपला हा पाय, तो पाय असा एकेका पायावर अवघडत उभाच. ह्या दोघी जणी पातळाच्या दुकानातून मागच्या बाजूनं कुठं परस्पर गेल्या की काय असा विचार मनात येतच होता. तेवढ्यात धाकटे चिरंजीव बॅबॅ बॅबॅ करत आले. काय रे? बाबा, 274 रुपये 99 पैसे. कशाला? आईने मागितलेत. मी दुकानात गेलो. हसत मुखानं दुकानदार पुढे आला. आई ये म्हणत त्याने माझं स्वागत केलं. पांढऱ्या शुभ्र चादरी घातलेल्या गाद्यांवर सौ आणि बहीण आरामशीर बसल्या होत्या. भोवताली तऱ्हेतऱ्हेच्या साड्यांचा समुद्र उसळला होता. त्यातली एक साडी हातात घेत सौनं दुसरी माझ्या पुढे टाकली आणि विचारलं, अहो, कशा आहेत साड्या? छान. मग कोणती घेऊ? ही का ती? कोणतीच नको. ईश्वर, भलत्याच वेळी काय हो चेष्टा करता? चेष्टा नाही, सरळ सांगतो, माझ्याजवळ पैसे नाहीत. इतका वेळ शांत असलेला दुकानाचा मालक पुढे आला. पैशाचा काही प्रश्न नाही साहेब. माल बघा, पैसा कुठं जातोय? नंतर द्या. अरे बाबा, पैशाचे वांदे तुझे नाहीत, माझे आहेत. माल काय बघतोस कर्माचा? माझा खिसा बघ किती झपाट्यानं खाली जातोय ते. मनातल्या मनात मी चरफडत होतो. अरे भाऊ, पैशाकरता विचार कसला करतोस? मी देते पैसे. तू नंतर पाठव. मी गप्प बसलेला पाहून भगिनीचं वक्तव्य. आता काय बोलणार कप्पाळ? बायको, मुलं, बहीण, सेल्समन, आजूबाजूची 2-4 गिरायकं, हे सगळे मी कुठली साडी निवडतो इकडं कुतूहलानं पाहत होते. शेवटी त्यातूनच एक निवडली. किंमत ₹310.99 फक्त. काय बोलणार? मुकाट्यानं पैसे काढून दिले. हैदराबादचा आमचा मुक्काम आज हलणार होता. निघताना बहीण म्हणाली, भाऊ, खरं म्हणजे लग्नाचं तुला कापड द्यायला हवं, पण ते राहिलंच बघ. म्हणून तुझ्या पाकिटात पैसे घातलेत, तेव्हा रागवू नकोस हं. असं म्हणत तिनं मला आणि मुलांना पाकिटं दिली आणि सौला गडवालची साडी. बाजारात जाऊन घाईनं एक सुटकेसची खरेदी केली, तेव्हा कुठं सौच्या साड्या त्यात कशा तरी मावल्या. मुंबईला आल्यानंतर परत एकदा मॅचिंग ब्लाउज पीस, पेटीकोट, शिलाई वगैरे. 8-15 दिवस गेले आणि सौ म्हणाली, तुम्हाला वंसनी दिलेलं पाकिट तुमच्याजवळच आहे ना? हो, का ग? ते पैसे आणि मुलांचे पाकिटातले पैसे एकत्र करून मी काहीतरी आणणार आहे. काहीतरी? काय काहीतरी? तशी रक्कम काही फार नाहीये. तर 2 साड्या आणू का? साड्या? अगं काय बोलतेस काय? हैदराबादला जाताना 2, सोलापूरला 2, हैदराबादला विकत 1, मिळालेल्या 2.
मी बोलायला लागताच सौनं एकदम रडायलाच सुरुवात केली. मलाही रागच आला. खेकसलंच. अगं रडतेस काय? मग काय करू? इतकी चांगली पातळ आहेत म्हणून तर घरात नेसायला साधीशी 2 पातळ आणते म्हटलं तर एवढी मेली बोलणी. बोला, आमचं नशीबच असलं. कशाचं मेलं स्वातंत्र्य म्हणून नाही. आमच्या वडिलांनी काही आईला, "हे माझी आई, काय करायचंय ते कर." पाकीट पुढं टाकत मी सांगितलं. क्षणात भर पावसात ऊन पडलंय. सगळीकडे प्रसन्न वातावरण झालंय. मी मात्र ह्या साड्यांना मॅचिंग ब्लाउज पीसचे ढग कुठल्या क्षणी दाटून येतील या चिंतेत जीव मुठीत धरून उभा आहे.